होळीच्या नैवेद्याची रंगत वाढवण्यासाठी ताटामध्ये पुरणाच्या पोळीची संगत ही हवीच आणि ती सुद्धा पूर्णाने काठोकाठ भरलेली, केळीच्या पानावर लाटलेली. फक्त 1 चमचा तेलाचा वापर केला आहे तरी सुद्धा अशी ही मस्त काठोकाठ पूर्णाने भरलेली, मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना, अशी ही पातळ पुरणाची पोळी तयार झाली आहे। याकरता भिजवलेली चण्याची डाळ घेतली आहे। डाळ बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं, 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। इथे पाऊण कप गव्हाची कणिक घेतलेली आहे, पाव कप मैदा, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हळद अशी पाण्यामध्ये घालून घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे। आता ही पुरचुंडी अशी चांगली करून घ्यायची। यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि कणिक ही तिंबण्यासाठी अशीच अर्धा तास ठेवून द्यायची। शिजवलेले चणा डाळ चांगली अशी घोटून घ्यायची, म्हणजे वाटण्याची गरज लागत नाही। जेवढी डाळ घेतली होती तेवढं गूळ घालायचं। गूळ चांगला असा विरघळला आणि हे पुरण असं चांगलं कडा सोडायला लागलं आणि पळी अशी उभी राहिली की पुरण झालं असं समजावं। 1 चमचा साजूक तूप, वेलची जायफळ पूड घालायची आणि यामध्ये मिसळून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे अर्धा तासामध्ये कणिक सुद्धा आपली चांगली आता तिंबली आहे। जास्त वेळ न मळता सुद्धा ही कणिक अगदी बघा किती मस्त लवचिक अशी तयार झालेली आहे। आता फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ही कणिक चांगली अशी 1-2 मिनिट मळून घ्यायची आहे। या कणकेचा असा उंडा तयार केला। इथे आपलं पुरण सुद्धा थंड झालेलं आहे आणि मऊसूत असं तयार झालं आहे। जर यामध्ये डाळीचे काही कण असतील तर मात्र पूर्ण यंत्राने गाळून घेतलं तरीही चालेल। पुरणपोळीची लाटी बनवण्यासाठी आपल्याला जेवढं आपण कणिक घेतली असेल त्याच्या चौपट असं पुरण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ही अशी लाटी तयार करून घ्यायची। सगळ्या कडा चांगल्या अशा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, म्हणजे कुठूनच पुरण बाहेर येणार नाही। आता केळीच्या पानावर ही लाटणार आहे आणि हिची तेलपोळी करणार आहे, त्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। जर तुम्ही तेल लावणार नसाल तर मात्र इथे आपल्याला पिठाचा वापर केला तरीही चालेल। मैदा किंवा मग तांदळाचे पीठ घ्या, कडेपर्यंत सारण पोचावं म्हणून सगळीकडे हे असं सारण चांगलं पसरवून घेतलं। त्यावर एक प्लास्टिकची शीट ठेवली, कारण तेलपोळी बनवण्यासाठी लाटण्याला सुद्धा तेल लावावं लागतं किंवा पोळपाटाला सुद्धा भरपूर प्रमाणात तेल लावावं लागतं। पण हे असं केळीच्या पानावर लाटल्यामुळे आणि वरून ही पॉलिथिनची पिशवी ठेवल्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून ही अशी कडेपर्यंत सारण पोचलेली छान अशी पुरणाची पोळी लाटता येते। बऱ्याचदा तेलपोळी ही लाटण्यावर घेऊन उचलून टाकतात तव्यावर, पण ही अशी केळीच्या पानासहितच मी तव्यावर घालून घेतली आणि बघा काय मस्त टम्म अशी ही आपली पोळी फुगली आहे। ही पोळी थोडंसं तूप लावून अशी शेकवून घ्यायची आणि टोपलीमध्ये काढून घ्यायची आहे। बघा अगदी मस्त कडेपर्यंत सारण पोचलेली, तोंडामध्ये टाकतात विरघळणारी आणि हे बघा अशी पातळ तयार होणारी पुरणाची पोळी या होळीला करा, खा, तुम्हाला आवडेल। आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा।